आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। बहिणी काय झालंय? अशी का बसलीयस? काय होतंय तुला नेमकं? माहित नाही अगं, खूप कसं तरी होतंय। मळमळतंय, डोकं दुखतंय, काहीच कळत नाहीये। नेहमीसारखं नाहीये पण मला वाटतं त्या इडियट बबलूने ती पावडर मिक्स केलेली ना, त्याचाच हा साइड इफेक्ट आहे। नाही, मला नाही वाटत, कारण तसं काही असतं तर इतके दिवस त्रास झाला असता ना, आजच होतोय। बहिणी इफ यू डोंट माइंड एक विचारू, म्हणजे लास्ट टाइम तू आणि दादा जवळ कधी? आता तुझ्यापासून काय लपायचं ऐश्वर्या? आमचं प्रेम फक्त आता कॅलेंडरच्या तारखांवर ठरतं। मूल होण्याची शक्यता असलेले जे काही दिवस असतात, फक्त त्याच दिवसांसाठी आम्ही नीरसपणे नवरा बायको म्हणून जवळ येतो। बहिणी तुला आत्ता गरगरते म्हणजे नेमकं काय होतंय प्लीज मला सांग। ऐश्वर्या, असं नाही सांगता येणार मला, पण खूप त्रास होतोय। हे नेहमीसारखं नाही एवढंच कळतंय। डॉक्टरांना पण केला होता कॉल, ते म्हणाले 2 दिवस थांबावं लागेल, एवढंच बोललेत, बाकी काहीच माहित नाही। म्हणजे काहीतरी सांगितलं असेल ना, रेग्युलर रूटीन चेकअप आहे, बॉडी चेकअप आहे, ब्लड टेस्ट आहे, काहीतरी? असं काहीच बोलले नाही। ही अमृता वहिनी खरंच प्रेग्नेंट तर नाही राहिली आहे ना? सावली दे, मी लाटते चपात्या। बहिणी करते ना मी। अगं खूप गरगरतंय डोकं सकाळपासून, काम केल्याने जरा बरं वाटेल, दे ना। अहो आराम करा ना। आरामच नको झालाय, बसले की अजून जास्त गरगरतं, त्यापेक्षा तुझ्याशी गप्पा मारत काम केल्याने जरा बरं वाटेल, प्लीज। बर, तुम्हाला सांगू वहिनी, वारीला गेल्यावर जी ऊर्जा मिळते ना, ती शब्दात नाही सांगू शकत। तुम्हाला सांगू, विठ्ठलाची अनुभूती बहिणी, मला माहितीये तुमच्या मनात काय सुरू आहे। बोला ना माझ्याशी। तुम्ही आता म्हणालात ना की तुम्हाला माझ्याशी बोलल्यावर बरं वाटतं, मग सांगा ना काय झालंय? सावली, काय सांगू मी तुला? माझ्या आयुष्यात काय चालू आहे हे मलाच कळेन असं झालं। सावली तुला सांगू, फार मोठं नाही ग, फक्त एका सुखी संसाराचं स्वप्न पाहिलं होतं मी। नवीन नवीन असताना राजकुमार अतिशय प्रेमाने वागायचे, पण आता मोजून काही दिवस माझ्याजवळ येतात, आणि ते फक्त आणि फक्त बाळ व्हावं म्हणून।